हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर मी ठरवला मिनी ब्लॉग करायचा आज. सो फर्स्ट मेट माय जेड प्लांट हाव इट इज ये. तर मी ठरवलं की आज कुकिंगचा मिनी ब्लॉग करायचा. तर त्यासाठी पहिला मी पाणी पिऊन घेतलं बिकॉज स्टे हायड्रेटेड. सो मी पाणी पिलं. सी माय बॉटल, इट इज पुकी कोडेड ये. तर मी ब्लिंकिटवरती ऑलरेडी पालकची ऑर्डर दिली होती. सो माझी पालक आली. त्यानंतर मी बनवायला घेतलं सगळं. सो हे माझं सगळं सामान. आणि नंतर ना मग मी ठरवलं पहिला पालक धुवून घ्यायचा आणि मस्त त्याला बारीक चिरायचा. तर मी पालक चिरायला स्टार्ट केला. सो एकदम फ्रेश फ्रेश पालक होता तो, त्यामुळं खूप छान वाटत होतं कुकिंग करताना. पण ॲक्च्युली मी माझ्या पी जीवरच कुकिंग करते आहे. सो पी जीमध्ये आमच्या इथे एक कॉमन गॅस आहे, तर त्यावरतीच सगळ्यांना करावं लागतं. तो सो लेट्स स्किल टू पालक ये. सो मी असा बारीक चिरून घेतला पालक आधी. एकदम फ्रेश होता आणि छान वाटत होतं. सो टेस्टी पण लागेल असं वाटलं मला. सो आपला पालक चिरून होतोच आहे ये. तर आपला फ्रेश फ्रेश पालक छान चिरून झालेला आहे. तर आता तो मी शिजायला टाकणार आहे आणि त्याला मी एक उकळी देईल, त्यामुळं तो चांगला शिजून निघेल त्यातून. आणि मग तो डायरेक्ट आपण भाताला त्यामध्ये फोडणीला घालायचा, म्हणजे तो एकदम छान होईल आणि टेस्टी लागेल. सो पालकला मी उकळी दिली असा बारीक चिरून झाल्यानंतर. आणि फोडणीसाठी मी घेतला लसूण सोलायला ये. आणि मी माझ्या पी जीमधून मास्टरजीकडून अशी बारीक चिरलेली मिरची घेतली मागून आणि लसूण सोलून झाला आपला. तर माझी फ्रेंड पण आली होती एक माझ्यासाठी हेल्प करायला आणि मी मस्त पालक उकळायला घातला. तर त्यानंतर मी ठरवलं की तोपर्यंत आपण राईसला शिजवून घेऊ. तर मी तांदूळ घेतले पहिला, त्यामध्ये जेवढं गरज आहे तेवढं पाणी घातलं आणि ठरवलं की 2 शिट्ट्या देऊन भात शिजवून घ्यायचा. कारण की तो मला अर्धा कच्चा हवा होता बिकॉज मी त्याला परत पालकसोबत पण फोडणी घालणार होते. सो त्यामुळे मी तो अर्धाच शिजवून घेतला होता आणि त्यामध्ये मी पाणी घातलं. येस, आता मेन टास्क होता गाईज माझ्यासाठी, ते म्हणजे कुकरचं झाकण लावायचं. तर मला आजपर्यंत कुकरचं झाकण लावता नाही आलेलं. सो मी ट्राय करत होते अँड दिस इज अ बिग टास्क फॉर मी. सो मला जमत नव्हतं कुकरचं झाकण लावायला ॲज युजल. सो मी माझ्या एका फ्रेंडला पण बोलवलं जी मगाशीच आली होती हेल्पसाठी. तर ती पण आली आणि ती पण हेल्प करायला लागली, बट तिला पण नाही जमलं. शी इज ट्राईंग. सो मीट माय फ्रेंड फर्स्ट, अश्विनी. सो आम्ही मस्त डिस्कस करून कुकरचं झाकण लावत होतो. यावेळी मला असं वाटलं भाई कुकिंग इझी नाही आहे. कुकरचं झाकण बसत नव्हतं, बसलं की निघत नव्हतं. सो हा आमचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला होता. आणि बरं, हा कुकर आमच्या दोघींचा पण नव्हता, कुकर होता रूममेटचा दुसऱ्याच. तर त्यामुळे त्याची पण भीती वाटत होती कुकर निघू दे आता बसलाय तर. हे कुकरचं झाकण अडकून बसलं, सो ते निघत नव्हतं. सो मी आमचे पी जीमध्ये दादा होते त्यांच्याकडून आम्ही ते कुकरचं झाकण परत काढून घेतलं. त्यांनी काढून दिलं. मग नंतर आम्ही कुकरमध्ये तांदूळ शिजायला घातला ये सी. तर मी आता नंतर माझा पालकला पण उकळी आली, तर तो पालक छान शिजून झाला. माझा भात पण शिजून झाला. सो मी भात एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतला, कारण की मी पालक राईसला कुकरमध्येच फोडणी देणार होते त्यामुळे. तर मी त्याला वेगळ्या ह्याच्यात ट्रेमध्ये काढून घेतला भाताला. आणि माझं बाकीचं लसूण वगैरे सगळं बारीक चिरून अशी मस्त तयारी झाली. सो आपण हे सगळे मसाले वापरणार आहोत. पहिला तेजपत्ता, हळद, मग जिरं, मोहरी, लसूण अशी सगळ्याची फोडणी दिली मी गाय. आणि फोडणी देऊन झाल्यानंतर मी घातला त्यामध्ये भात शिजायला. आणि नंतर मी 2 शिट्ट्यावरती ते शिजायला घातलं. आणि त्याच्यानंतर मग मी टाइमपास केला. सो टाइमपास करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. टाइमपास चाहिए भाई लाईफ. तर आपला राईस रेडी झालेला आहे मस्त. आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. वाव, खूप छान दिसतोय, टेम्पटिंग एकदम. मस्त झाला आपला राईस. आता टेस्ट कर, कसा झाला आपण सांगते मी तुम्हाला.
सो माझा पालक राईस खूप मस्त झाला, टेस्टी. नाईस, व्हेरी गुड. सो गाईज, खूप छान झाला होता पालक राईस. कसा वाटला माझा मिनी ब्लॉग? तर मिनी ब्लॉगला माझ्या कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तर. सो चलो, बाय बाय. बाय.